हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? माहित आहे मला तुमची 10वीची परीक्षाची तयारी खूप जोराशोरात चालू असेल. तर आज आपण घेऊन आलोय मराठीचा लेखन नियमानुसार लेखन कसे करावे. तर मागील लेक्चर तुम्ही अटेंड नसेल केले तर अटेंड करून घ्या आणि त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर आज मागील लेक्चर तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा धरून चालतो. तर आजचा आपण आहे लेखन नियमानुसार लेखन नियम नाही लेखन पाहिजे. तो आज आपला आहे लेखन नियमानुसार लेखन कसं करावं. तर मागचा लेक्चर आपण बघितला होता वाक्यात रूपांतर कसे करावे. तर आता आपण एक शब्द कसे ओळखून त्याला कसे लिहावे आज ते बघणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत तर शब्द बद्दल एक शब्द लिहा. तर तुम्हाला समजलं काय कसं बोललो होतं आपण? बघा, शब्द बद्दल आपल्याला एक वाक्य दिला असतो. किती? एक वाक्य दिला असतो. त्या वाक्याबद्दल आपल्या एक शब्द बद्दल एक वेगळा करून लिहायचा असतो. तर एक शब्द वेगळा करून लिहायचा असतो. हे बघा, शब्द बद्दल लिहायचे. आता बघा, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. वाद्य वाजवणारा काय वाजवत असते? त्याला काय म्हणतो आपण? वाद्य. तो वाद्य वाजवणार असते. वाद्य म्हणजे माहित आहे ना तुम्हाला? काही डबडी वगैरे वाजवत असेल, काही तबला वगैरे वाजवत असते. त्या वादकाला आपण काय म्हणतो? नाही, वाजवणाऱ्याला काय म्हणतो? वाद्यक म्हणतो. तर तसाच एक शब्द आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे. ते नक्की एक मार्काला विचारते. तर याच्यामधला एक शब्द ओळखून अलग लिहायचा असतो. तर बघा, लिहिता वाचता येणारा. लिहिता वाचता येणाराला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो साक्षर. साक्षर म्हणजे तो लिहिता वाचता येणारा, त्याला आपण स्टुडंट साक्षर म्हणतो. तर एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगितलं मी. वाद्यक वाजवणाऱ्याला काय म्हणतो आपण? वाद्यक म्हणतो. तसं एक शब्द एक वाक्य येणार आहे तुम्हाला, त्या वाक्यातून एक शब्द काढून इथे लिहायचा आहे. तर आपला 8 एक्झाम्पल आपण घेणार आहोत. तर इथे ऍटलिस्ट नाही झालं म्हणून आपण 6 सध्या घेणार आहोत, तर 2 पुढे घेणार. तर बघा, पहिला कसं झाला आपला लिहिता वाचता येणारा, त्याला काय म्हणतो आपण? साक्षर. सेकंड मध्ये ईश्वर आहे असे मानणारा. ईश्वर आहे असे मानणारा आपण त्याला काय म्हणतो? आस्तिक म्हणतो. काय म्हणतो? आस्तिक म्हणतो. आस्तिक. आता शब्द म्हणजे आपण देवाला म्हणतो तर आपण काय म्हणतो? आपण त्याच्याविषयी एक आस्था करतो. तर काय करतो? आस्था करतो. तर आपण ईश्वर आहे असा मानणारा त्याला आपण आस्तिक म्हणतो. समजलं? तर थर्ड एक्झाम्पल आपण बघणार आहे. जर ईश्वर नाही असे मानणार. आता तुम्ही म्हणता की ईश्वर आहे, मी म्हणतो ईश्वर नाही आहे, तर आपण काय म्हणू त्याला? मानणाऱ्याला काय म्हणतो आपण? आस्तिक. तर त्याला अपोजिट शब्द काय आहे? नास्तिक. तर त्याला आपण म्हणणार आहोत नास्तिक. ईश्वर नाही असे आपण मानणार आहे त्याला नास्तिक म्हणणार आहोत. तर आपला चौथा एक्झाम्पल बघणार आहोत. भाषण देणारा. आता कोणी तुमच्या शाळेमध्ये जर स्कूलमध्ये जर एखादा भाषण देणार आहे, एक सर भाषण देत आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? श्रोता. भाषण ऐकणारा. भाषण ऐकणारा, भाषण देणारा दुसरा राहते, ऐकणारा आपण राहतो तिथे बसलेला. तर त्याला आपण काय म्हणतो? श्रोता. आता त्याच्या खाली आहे आपला एक तो एक्झाम्पल, तो मिस्टेक झाला. तर भाषण ऐकणारा आपण श्रोता म्हणतो. तर 5वा आहे आपला एक्झाम्पल, भाषण देणारा. आता यायचं भाषण देणारा आपला सर असते, त्याचा आपण काय असतो? श्रोता असतो. त्याचा ऐकणारा असतो. ते बघा, श्रोता आपण ऐकणारा असतो. आणि भाषण देणाऱ्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? हे बघा, वाक्य. वाक्य. वाक्य.
वक्त्या असं म्हणतो आपण त्याला. तर त्याला भाषण देणाऱ्याला तर भाषण देणाऱ्याला आपण वक्ता असं म्हणतो. वक्ता. तर आपण म्हणतो त्याला वक्ता. भाषण देणारा ऐकणाऱ्याला तर आपण माहितच केलं, स्तोत्र असे म्हणतो. तर 6वा एक्झाम्पल आहे आपला केलेले उपकार जाणणारा. केलेले उपकार जाणणारा. आपल्यावर कोणी उपकार करत असतो, कोणता उपकार, कशाचा पण मदत, त्याला आपण उपकारच मानतो ना. तर त्याला आपण केलेले उपकार जाणणारा. आपला कोणी जाणतो, कोणी नाही जाणार, तर त्याला केलेले उपकार जाणणाऱ्याला आपण म्हणतो कृतज्ञ. कृतज्ञ आपण असे म्हणतो. तर हा तुम्हाला समजलं असेल. लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर. त्याला एक शब्द असतो, ते सांगितलं तुम्हाला. एक वाक्य असतो, त्या वाक्याचा एक शब्द काढून त्याला आपण काय म्हणतो ते लिहायचं. तर आपला 7वा आता आपण लिहिणार आहोत. तर बघा, तर 7वा आपला एक्झाम्पल आहे केलेले उपकार विसरणारा. आपल्या आधी जे म्हटलं होतं केलेले उपकार न विसरणारा, त्याला आपण कृतज्ञ असे म्हणतो. तर केलेले उपकार विसरणारा आपण कृतज्ञ असे म्हणतो. हा पण लिहायचं, हे पण चालले, पण कृतज्ञ हा पण चालतो. हा दोघीपैकी कोणतेही लिहा, तो पण चालतो. हा पण विसरणाऱ्याला आहे कृतज्ञ असं आपण म्हणतो याला, आणि न विसरणाऱ्याला आपण कृतज्ञ. समजलं. तर आता 8वा आहे आपला वाद्य वाजवणारा. आला ना वाद्य वाजवणारा. वाद्य वाजवणाराला आपण काय म्हणतो वादक. आता आपण वाजवत आहे त्याला आपण काय म्हणतो वादक. बघा वादक. तर झालं, ते तर तुम्हाला समजलं असेल. आता आपण जे विराम चिन्हावर जाणार आहोत, याच्या लेखन नियमानुसार मध्ये सगळं येणार आहे. विराम चिन्हे, लिंग, वचन, विरुद्धाचे शब्द, एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं देणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत. तर आपण आता बघणार आहोत एक सेपरेट पॉइंट, विराम चिन्ह. विराम चिन्ह तर तुम्हाला माहितच. विराम चिन्हे मोस्ट इम्पॉर्टंट इन मराठी ग्रामर. त्याला तर कुठे सोडूच नाही शकत. तर आपला विराम चिन्ह कुठे कुठे उपयोग करतो आपण वाक्यांमध्ये लेखन नियमानुसार. याचा असंच आहे, लेखन नियमानुसार नियम मध्ये लिहावं लागतं कोणत्या पण गोष्टी. तर आता बघा, आपला पहिला आहे पूर्णविराम. पूर्णविराम सगळ्यांना माहितच आहे. पूर्णविराम आपला जिथे सेंटेन्स खतम होतो तिथं कंपल्सरी पूर्णविराम द्यावा लागतो. समजलं. तर दुसरा आहे आपला अर्धविराम. अर्धविराम हे कुठे देत असतो, एखाद्या वाक्याच्या मधात. समजलं. हे बघा अर्धविराम, ज्याला कोणाला माहित नाही ते लिहून घ्या. हे मोस्ट इम्पॉर्टंट इन मराठी ग्रामर. समजलं. सर हे अर्धविराम. स्वल्पविराम म्हणजे एक फक्त कॉमा, त्याला मराठीमध्ये कॉमा म्हणत, मराठीमध्ये इंग्लिश मध्ये आपण कॉमा म्हणत असतो. समजलं. तर प्रश्नार्थ चिन्ह. प्रश्नार्थ चिन्ह माहितच आहे तुम्हाला. प्रश्नार्थ चिन्हाला आपण म्हणतो काय म्हणतो, क्वेश्चन मार्क. त्याला आपण इंग्लिश मध्ये क्वेश्चन मार्क असं म्हणतो. याला काय म्हणतो फुल स्टॉप. तर प्रश्नार्थ चिन्ह मध्ये तुम्हाला माहितीच आहे, आपण कोणाला क्वेश्चन केलं की त्याच्यात क्वेश्चन लागला. क्वेश्चन लागला कशाला, उद्गार वाचला. हे तर सेपरेट आपला हेच झाला, याच्यावर काय म्हणजे लेक्चर झाला. याला म्हणतो आपण एक्सक्लेमेशन. तर अपूर्ण विराम, अपूर्ण विरामला आपण 2 डॉट, त्याला 2 डॉट असं म्हणतो. तर याचं एक्झाम्पल पण आहे. तर याचं एक्झाम्पल आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये घेऊ. तर आजच्यासाठी एवढं. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त वेळ करा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.